नमस्कार मंडळी. तर आता आहे ना, मी हाताला अस्तर कसं आपण जॉईन करतो हे तुम्हाला दाखवते. जसं की हाताचं कटिंग करताना हाताचा जो पुढचा भाग असतो खोल असतो आणि मागची साईडच्या वरच्या बाजूला आलेली असते. तर मला लक्षात राहण्यासाठी ना मी नेहमी खोल बाजूला मी असं क्रॉस करून घेते, ताकी ते इझी पडतं, मग सिलाई करताना वगैरे लक्षात राहतं ते. त्यासाठी मग ते आपण आज समोरासमोर ठेवलं मी, आणि जो कपडा आहे तो उलट्या साईडने उलटा कपडा मी ठेवलेला आहे बघा अस्तरवर. तर सिलाई करताना हे लक्षात ठेवा की जेव्हा पहिला हात तुम्ही टाकाल, डावा किंवा उजवा, ते लक्षात राहण्यासाठी मी हे क्रॉस केलेले बघा. तर पहिला भाग जेव्हा काढते तिथे बघा क्रॉसवाला जो कपडा आहे तो शेवटी आलेला आहे, बरोबर. तर आता दुसरा कपडा हात टाकाल तेव्हा क्रॉसवाला पहिला आला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ती सिलाई बरोबर बसेल बघा. जे दोन्ही हात बरोबर सेट होतात, डावा हात उजवा हात बरोबर सेट होतं अशा वेळेला. म्हणून आपले काही सिम्बॉल्स असतात की आपल्या गरजेनुसार आपण ते व्यवस्थित करून सोयीनुसार करून ठेवायचे, म्हणजे घाईघाईमध्ये पण ते लक्षात राहतात. आता ही दोन्ही मी बाजू जॉईन केलेल्या आहेत. एक तर तुम्ही अशी सरळ शिलाई पण मारू शकता किंवा कपडाचा फोल्ड करून पण शिलाई मारू शकता. तर मी कपडाचा फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली. 2 शिलाई मारले आहेत मी. एक खाली दाब शिलाई मारले आणि मग वरून मग दुसरी शिलाई, असे 2 शिलाई मी मारून घेतलेले. अशा प्रकारे दोन्ही हात मी जॉईन केले आहेत बघा. हो, आता ही झाली खालची बाजू. आता वरच्या साईडला जेव्हा तुम्ही शिलाई माराल ना, तर कधीही ना थोडंसं लूज ठेवा हाताला, टाईट पकडायचं नाही. जर आपण टाईट पकडला तर शिलाई पण टाईट येणार आणि कपडा असा आकसल्यासारखा होतो. त्यासाठी कधी लूज हात ठेवून ते मशीनवर चालवायचे. अशा प्रकारे मग जो काही एक्स्ट्रा कपडा आहे माझ्याकडून उरलेला हात अस्तर लावून, तो मी कटिंग करून घेतला. अशा प्रकारे अस्तर लावायचं. ही जी सोपी पद्धत अजून काय असेल तर मला नक्की कळवा. धन्यवाद.